नमस्कार मुलांनो. तर आपण इयत्ता 6वी विषय गणित गणितामधील आपण घटक 8वा विभाज्यता हा शिकत होतो. काही उदाहरणाच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे मुलांनो, विभाज्यता म्हणजेच काय हे जाणून घेतलेले आहे. तर आता आपण काय करणार आहोत, तर त्याचा अधिक सराव आपण घेणार आहोत. म्हणजेच विभाज्यता हा घटक म्हणजे काय ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल. तर बघा मुलांना, आपण त्याचं काय करूया, थोडक्यामध्ये आपण सराव घेऊया. बघा मुलांनो, सरावामध्ये आपल्याला काय विचारलेले आहेत, तर काही प्रश्न विचारलेले आहेत. ते स्पष्टीकरणासह आपण काय करणार आहोत, त्याचे उत्तर आपण देणार आहोत. म्हणजेच काय होईल की जो काही आपला घटक आहे कुठला मुलांनो, विभाज्यता, हा आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे. बघा मुलांनो, आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, एकक स्थानी समसंख्या असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. काय सांगितलेलं आहे मुलांनो, एकक स्थानी काय असेल, समसंख्या असेल. बघा मुलांनो, एकक स्थानी काय असेल, तर समसंख्या असेल. तर आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, जर एकक स्थानी समसंख्या असेल, आता समसंख्या म्हणजेच काय मुलांनो, तर बघा 0, 2, 4, 6, 8 ह्या काय आहेत मुलांनो, तर समसंख्या आहेत. तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. काय सांगितलेलं आहे मुलांनो, एकक स्थानी काय असायला हवं, तर समसंख्या असायला हव्यात. तरच काय आहे, ती जी संख्या आहे ती 2 ने काय असते, विभाज्य असते. सांगा पाहू मुलांनो, जसं मी तुम्हाला इथे एक उदाहरण देणार आहे. बघा 300, हिच्या एकक स्थानी काय आहे मुलांनो, 0 आहे. जसं आपण आणखी एक संख्या घेऊया, जसे 336, एकक स्थानी काय आहे मुलांनो, 6 आहे. मग हे जे दोन संख्या आहेत ते जे आहेत 2 ने विभाज्य आहेत. मग सांगा पाहू मुलांनो, की एकक स्थानी समसंख्या असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते की नसते. हे जे आहे ते बरोबर आहे की चूक आहे मुलांनो, अगदी बरोबर. काय आहे मुलांनो, तर बरोबर आहे. बघा मुलांनो, आपलं जे उत्तर आहे ते कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे. ही जी आपल्याला संख्या दिलेली आहे मुलांनो, तिथे विचारलेलं आहे की ही संख्या जी आहे 3 ने विभाज्य आहे की नाही आहे. ते आपण काय करायचं आहे, ह्या 3 ने आपण 435ला काय करायचं आहे, तर भागायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, नाही आहे. ह्या दोन ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन नक्की मिळणार आहे. तर आपण काय करणार मुलांनो, 3 ने काय करूया, तर 435ला आपण भागूया. कसं ते बघूया. बघा मुलांना, आपण काय करणार आहोत, हे जे 3 आहेत त्या 3ला आपण 435ला काय करणार आहोत, भागणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय करता येईल की खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे. म्हणजेच ही संख्या जी आहे 3 ने विभाज्य आहे की नाही ते आपल्याला इथे या दोन्ही ऑप्शनमधून सांगता येणार आहे. बघा मुलांनो, आपण इथे काय करूया, तर ह्या 3 ने कशाला भागूया, तर 435ला भागूया. जर ह्या 3 ने 435ला भाग गेला तर काय असेल मुलांनो, ह्या संख्येची 3 हे काय असेल, विभाज्य असेल. बघूया मुलांनो, बघा 3च्या पाड्यामध्ये 4 येतात का, नाही. मग 3 तर येतात, 3 1 3. बघा 4तून 3 गेले 1. 3च्या पाड्यामध्ये 13 येतात का मुलांना, नाही. मग 3च्या पाड्यामध्ये काय येतात, तर 12 येतात. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. तर इथे आपण लिहिले 12. आता बघा मुलांना, आपण काय केलं आहे, 1तून 1 गेला 0, 3तून 2 1 आणि हे 5. आता 3च्या पाड्यामध्ये 15 आहेत का, हो आहे. 3 5 15, 3 5 15. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला काय समजलेलं आहे की ही जी आपल्याला संख्या दिलेली आहे कुठली मुलांनो, 435, ती 3 ने विभाज्य आहे का, तर हो आहे. मग यापैकी जे आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे मुलांनो, नाही, होय, तर त्यापैकी आपलं काय आन्सर येणार आहे मुलांनो, अगदी बरोबर आहे. बघा मुलांनो,
खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे? तर 435 ही जी संख्या आहे ती 3 ने काय आहे मुलांनो, तर विभाजित आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगितलेला आहे की खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे? आता परत आपल्याला सांगितलेले आहे ही एक संख्या दिलेली आहे, ती 3 ने विभाजित आहे की नाही हे करण्यासाठी आपण काय करूया, तर ह्या 3 ने आपण कशाला भागूया, तर 650 ला भागूया. त्यानंतर आपल्याला समजेल की ही जी संख्या आहे ती 3 ने विभाज्य आहे की नाही आहे. बघूया मुलांनो. बघा काय केलेलं आहे आपण की 650 ला कशाने भागितलं आहे, 3 ने आपण भागाकार करणार आहोत. बघा 3 1 3, 3 2 6, 0 50. आता 3 1 3, 3 1 3 किती राहतात मुलांनो, 20. तर 3च्या पाड्यामध्ये 20 येतात का, नाही. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18. 3 6 किती मुलांनो, 18. आता किती राहतात मुलांनो, तर 2 राहतात. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळत आहे मुलांनो, की 3 जी आहे ती 650 ची विभाजित नाही आहे. म्हणजे यांचं काय आहे मुलांनो, 3ला आपण कशाला 650 ला भागू शकत नाहीये. म्हणजेच इथे आपलं उत्तर काय येणार आहे मुलांनो, अगदी बरोबर. म्हणजे हा जो 3 आहे तो 650 चा विभाज्य नाही आहे. तर आपले जे ऑप्शन आहेत नाही आणि आहे, यापैकी कुठला ऑप्शन येईल मुलांनो, बरोबर. कुठला येणार आहे, तर नाही. बघा मुलांनो, आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण काय करूया, पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, खालीलपैकी कोणती संख्या 4 ने विभाज्य आहे? आता ही जी संख्या आहे ती 4 ने विभाज्य आहे की नाही यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगदी बरोबर 4 ने काय करावं लागेल, आपल्याला ह्या 336 ला भागावं लागेल. म्हणजे आपल्याला काय कळून येईल की 336 या संख्येची ही जे 4 आहे ते 4 ने विभाज्य आहे की नाही ते आपल्याला कळणार आहे. बघूया मुलांनो. बघा 4 ने आपल्याला काय करायचं आहे, तर 336 ला भागायचं आहे. बघा 4च्या पाड्यामध्ये 33 येतात का, नाही. तर त्याच्या आतली संख्या कुठली आहे मुलांनो, बघा 4चा पाडा आपण बोलूया. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32. किती मुलांनो, 4 8 32. म्हणजे 33 संख्या येत नाही, पण 33च्या नंतरची 33च्या आतली संख्या 32 ही येते. बघा मुलांनो, इथे काय येईल मग, 0 1 आणि 6. आता 4च्या पाड्यामध्ये 16 येतात का, हो येतात. बघा काउंट करा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. तर मुलांनो बघा इथे काय आहे की ही जी संख्या आहे, आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे 336, ही जी आहे 4 ने विभाज्य आहे. कुठली संख्या मुलांनो, 336 ही 4 ने विभाज्य आहे. म्हणजेच आपलं उत्तर नाही येणार आहे की हो येणार आहे, आहे. बरोबर, ही जी संख्या आहे ती 4 ने विभाज्य आहे. म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे. आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणती संख्या 4 ने विभाज्य आहे? ही जी आपल्याला संख्या दिलेली आहे खालील, ती 4 ने विभाज्य आहे की नाही हे बघण्यासाठी आपण काय करणार आहोत मुलांनो, तर 123 ला आपल्याला काय करायचं आहे, 4 ने भागायचं आहे. बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 0 0. म्हणजे ही जी संख्या आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे ती 4 ने विभाज्य नाही आहे. म्हणजेच आपल्याला इथे आन्सर काय देता येईल मुलांनो, बरोबर नाही. बघा आपले उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण काय करूया, पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, खालीलपैकी कोणती संख्या 9 ने विभाज्य आहे?
बघा मुलांना, आपल्याला सांगितलेलं आहे की खालीलपैकी कोणती संख्या 9 ने विभाज्य आहे. आता ही जी संख्या दिलेली आहे ती 9 ने विभाज्य आहे की नाही, यासाठी आपल्याला बघा काय सांगितलेलं आहे मुलांना. त्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे की 9 ने काय करायचं आहे, आपण हिला भागायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय कळेल की ही जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती 9 ने विभाज्य आहे की नाही. बघूया मुलांना, आपण करून बघूया. बघा कशाने करायचं आहे, 9 ने. बघा 9 1 9 0 आणि 9 1. आता आपल्याला 9च्या पाडामध्ये 60 येतात की नाही ते बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 9चा पाडा बोलावा लागणार आहे. बघा मुलांना, 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 6 54 9 7 63. पण आपल्याला काय करावं लागणार आहे मुलांना, 60च्या आतली. म्हणजेच 9 7 किती मुलांना, तर आपल्याला काय करावं लागणार आहे मुलांना, 9 7 किती, तर 54. आता बघा मुलांना, आपल्याला इथे काय करायला लागणार आहे की 60मधून आपल्याला 54 मायनस करायचे आहे. म्हणजेच इथे किती मिळेल आपल्याला मुलांना, तर 6 मिळेल. म्हणजेच आपल्या काय लक्षात आहे मुलांना, काय लक्षात आले आहे बघा, तर 9 ही जी संख्या आहे ती 960 हा जो आपल्याला अंक दिलेला आहे याचा काय आहे मुलांना, 9 ने विभाज्य नाही आहे. म्हणून आपलं उत्तर काय येईल मुलांना, ऑप्शन दिलेल्यापैकी आहे येईल की नाही येईल, हां बरोबर, काय येईल मुलांना, नाही. म्हणजेच आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांना, पुढचा प्रश्न देखील आपल्याला काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती संख्या 9 ने विभाज्य आहे. आता ही जी आपल्याला संख्या दिलेली आहे ती 9 ने विभाज्य आहे की नाही, ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या 9 ने 450ला आपल्याला काय करावं लागेल, भागावं लागेल. पण इथे आपण शॉर्टकट पद्धतीने पण बघू शकतो की 9मध्ये 45 येतात का, हो येतात. 9 5 45. म्हणजेच ही जी 450 संख्या आहे ती काय आहे मुलांनो, 4 ने विभाज्य आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, आहे. बघा मुलांना, आपलं उत्तर कसं आहे, अगदी बरोबर आहे. तर आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांना, पुढचा आपला प्रश्न आहे, 3 ने विभाज्य असलेली संख्या 9 ने सुद्धा विभाज्य असते का. बघा मुलांना, काय सांगितलेलं आहे की 3 ने विभाज्य असलेली संख्या, 3 ने विभाज्य असलेली संख्या 9 ने सुद्धा विभाज्य असते का. सांगा बघा मुलांना, चूक आहे की बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, बरोबर वरती टिक केलं आहे आणि आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी बरोबर आलेलं आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया मुलांना. बघा पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे की 9 ने विभाज्य असलेली संख्या आणखी कोणत्या संख्येने विभाज्य असते. बघा 9 आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे मुलांनो की 4 ने विभाज्य असलेली संख्या, कशाने मुलांनो, 4 ने विभाज्य असलेली संख्या कोणत्या संख्येने विभाज्य असते. आता मुलांना बघा, इथे ही समसंख्या आपल्याला इथे दिसून येत आहेत. मग आपल्याला इथे 2 किंवा 5 ह्यापैकी एक आपला ऑप्शन आहे. तर आपण काय आन्सर देणार आहोत मुलांना, 2 देणार की 5. बरोबर, ही जी आहे ती समसंख्या आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना, 2. आणि आपलं उत्तर कसं आहे, अगदी बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया मुलांना. बघा मुलांना, आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की दिलेल्या संख्येला 5 व 10ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करण्यासाठी एकक स्थानी कोणता अंक लिहावा लागेल. बघा कुठली मुलांना, 5 व 10. जेव्हा आपण विभाज्यता ह्या घटकाचं जेव्हा आपण काय करत होतो, स्पष्टीकरण करत होतो, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं की 5 व 10ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणता अंक लिहावा लागेल, 5 लिहावं लागेल की 0 लिहावं लागेल. 2 दिलेले आहे बघा मुलांना विभाज्य घटक. तर याचं आपल्याला काय उत्तर सांगता येईल, 5 सांगता येईल की 0. अगदी बरोबर, काय मुलांना, 0. आपलं उत्तर कसं आहे मुलांना, अगदी बरोबर आहे. तर बघा मुलांना, आपण काय केलेलं आहे, सरावाच्या माध्यमातून सुद्धा हा जो विभाज्यता घटक आहे तो आपण अभ्यासला आहे आणि नक्कीच तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असणारच. तर बघा मुलांनो,
आपण काय केलेलं आहे तर विभाज्यता हा जो घटक आहे त्याचा आपण काही उदाहरणाद्वारे सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे, तसेच त्याचा आपण थोडक्यात सरावसुद्धा घेतलेला आहे आणि विभाज्यता हा जो घटक आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतला आहे. तर मुलांनो बघा, आता आपण काय करणार आहोत तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा विभाज्यता हा जो घटक आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने गमतीदार पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मुलांनो, काय होणार आहे की विभाज्यता हा जो घटक आहे ते तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून येईल आणि गणितामध्ये आपली आवड जी आहे ती अधिक कशी होणार आहे, अधिक रुचकर अशी होणार आहे. चला तर मुलांना आपण काय करूया, खेळाच्या माध्यमातून सुद्धा कुठल्या मुलांना तर विभाज्यता हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काय करूया मुलांना, आपण विभाज्यता समजून घेण्यासाठी खेळाच्या माध्यमातून आपण हा जो घटक आहे तो समजून घेऊया. बघा मुलांना, आपल्याला इथे काय दिलेले आहेत तर 5 खेळ दिलेले आहेत. तर तुमच्या आवडीचा खेळ सांगा पहा मुलांना. बघा 5 आपल्याला इथे खेळ दिलेले आहेत. बरोबर, आपण आता काय करूया तर क्रिकेटच्या माध्यमातून काय करणार आहोत, विभाज्यता या खेळाच्या माध्यमातून, क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून आपण विभाज्यता हा जो घटक आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. आणि नक्कीच या खेळाच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला विभाज्यता हा घटक समजणार आहे. बघा मुलांनो, आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती संख्या 5 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. आपल्याला काय दिलेले आहेत, इथे काही नंबर्स दिलेले आहेत, काही अंक दिलेले आहेत आणि काय विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणती संख्या 5 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. तर इथे बघा मुलांनो, कुठली करत आहे, स्पष्टीकरण करताना तुम्हाला काय सांगितलेलं मुलांनो, आठवा पाहू. बघा मुलांना, स्पष्टीकरण करताना आपण काय बघितलेलं आहे की 0 किंवा 5, 0 किंवा 5 जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 ही संख्या आलेली असेल तर ती संख्या काय करते मुलांनो, 5 ने काय होणार आहे, विभाजणार आहे. म्हणून सांगा पाहू मुलांनो, इथे आपलं उत्तर काय असणार आहे. अगदी बरोबर, काय असणार आहे मुलांनो, 5345. इथे आपण काय करणार आहोत तर त्या बॉलला आपण क्लिक केलं आणि आपलं उत्तर कसं मिळालं, अगदी बरोबर मिळालेलं आहे. तर आता आपण काय करूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आणि पुढचा प्रश्न आहे मुलांनो, खालीलपैकी कोणती संख्या 5 व 10 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करतात. बघा, स्पष्टीकरण करत असतानाच तुम्हाला सांगितलेलं होतं, जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 5 ने विभाज्य होईल असे नंबर एकक स्थानी काय असेल, असा अंक एकक स्थानी काय असेल मुलांनो, 0 किंवा 5. तर आता आपल्याला इथे विचारलेलं आहे की 5 व 10 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करण्यासाठी कुठले एकक स्थानी काय असणार आहे मुलांनो, अगदी बरोबर 0 असणार आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो, बरोबर काय असणार आहे तर 540. बघा मुलांनो, पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो म्हणजेच ती संख्या दुसऱ्या संख्येने डॅश आहे. काय आहे मुलांनो, विभाज्य आहे, भाजक आहे, भज्य आहे की विभाजक आहे. अगदी बरोबर, काय आहे मुलांनो, विभाज्य. कलर कुठला आहे, रेड. बघा आपलं उत्तर कसं आहे, अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, खालीलपैकी कोणती संख्या 3 व 9 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते. कुठली मुलांनो, 108, 998, 292 की 433. बरोबर, कुठली मुलांनो, 108. तर आपलं उत्तर काय येणार असं मुलांनो, 108. बघा, उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, खालीलपैकी कोणती संख्या 10 ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते. 10 ची जी विभाज्यता आहे ती कसोटी ह्यापैकी ही ते जे नंबर दिलेले आहेत आपल्याला, 10च्या विभाज्यतेची कुठली कसोटी पूर्ण करते मुलांनो. बघा, 4435, 2347, 3590 की 4546. बरोबर, 0 आहे ना इथे, म्हणून आपले उत्तर काय आहे
3590. कलर कुठला आहे मुलांना? ब्लू. आणि आपलं उत्तर बघा कसं आहे, अगदी बरोबर आहे. पुढचा आपला प्रश्न मुलांना आहे, खालीलपैकी कोणती संख्या 3ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? कशाची मुलांना? 3ची विभाज्यतेची कसोटी. आणि आपल्याला इथे विचारलेलं आहे 2491, 1180, 999 आणि 124. तर बघा मुलांना, 3ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करणारी संख्या कोणती आहे? तर अगदी बरोबर 999. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढची घेऊया मुलांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या 5ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करतो? 5च्या विभाज्यतेची कसोटी कुठली करणार आहे मुलांनो? बघा ऑप्शन आहे 3452, 4351, 3423, 5345. कुठली संख्या असणार आहे मुलांनो 5ची विभाज्यता जी कसोटी पूर्ण करता येईल ती? अगदी बरोबर. कुठली मुलांनो? 5345. येलो कलर आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया मुलांनो. खालीलपैकी कोणती संख्या 9ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? काय सांगितलेलं आहे? 9च्या विभाज्यतेची कसोटी कोण पूर्ण करतं? बघा बरं मुलांनो, ऑप्शन बघा 108, 220, 111 आणि 960. कुठला असणार आहे मुलांना? अगदी बरोबर 108. आपलं उत्तर कसं आलेलं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. बघा तर मुलांनो, आपण घटक 8 विभाज्यता याचा आपण काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. त्याचा आपण थोडक्यात सराव देखील घेतलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा विभाज्यता हा घटक आपण समजावून घेतलेला आहे. आत्ता आपण काय करूया? त्यावर छोटीशी परीक्षा आपण घेणार आहोत. बघा मुलांनो, आपण काय करणार आहोत? तर आपण छोटी परीक्षा घेऊन काय करणार आहोत? तर विभाज्यता ह्या घटकाचे काही प्रश्न आपल्याला इथे दिलेले आहेत. त्याचे आपल्याला काय द्यायचे आहेत? तर उत्तरे द्यायची आहेत. बघा, खालीलपैकी कोणती संख्या 2ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? त्यासाठी आपल्याला इथे काय दिलेले आहेत? 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, 2403, सेकंड आहे 332, फोर्थ आहे 457 आणि लास्ट आहे मुलांनो 5431. तर सांगा पाहू मुलांनो की 2ची विभाज्यतेची कसोटी कोण पूर्ण करते मुलांनो? बघा इथे तुम्हाला दिसून येईल, अगदी बरोबर 332. पुढे बघूया मुलांनो, एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो म्हणजेच ती संख्या दुसऱ्या संख्येने डॅश आहे. काय आहे मुलांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे. विभाज्य, भाजक, भज्य, विभाज्य. काय मुलांनो? विभाज्य. बरोबर. पुढचा आपण प्रश्न घेऊया मुलांनो. बघा, 110 ही संख्या कसोट्यांमधील कोणकोणत्या अंकांनी विभाज्य आहे? 4 ऑप्शन आहेत मुलांनो. बघा, पहिला आहे 2, 4, 5. नेक्स्ट आहे 2, 5, 10. 3, 4, 10. 5, 4, 10. कुठला असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर फर्स्ट 2, 4, 5. पुढे बघूया मुलांनो, खालीलपैकी कोणती संख्या 10ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? कुठली मुलांनो? बघा, 4435, 2347, 3590 आणि 4546. कुठली मुलांना? बरोबर 3590. पुढे बघूया मुलांनो, खालीलपैकी कोणती संख्या 9ची विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? 9च्या विभाज्यतेची कसोटी. बघा, 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. 108, 220, 111 आणि 960. कुठला असणार आहे मुलांना? बरोबर 108. पुढे बघूया मुलांना, खालीलपैकी कोणती संख्या 4ची विभाज्यतेची कसोटी करते? काय सांगितलेलं आहे मुलांनो? कोणती संख्या 4च्या विभाज्यतेची कसोटी करते? तर 433, 220, 338, 113. कुठली मुलांना? 220. पुढे बघूया मुलांनो, बघा, खालीलपैकी कोणती संख्या 3च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? 3च्या विभाज्यतेची कसोटी. कुठल्या मुलांना? बरोबर 999. पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या 5 व 10 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते? 5 ते 10. 345, 553, 309, 540. कुठली असणार आहे? बरोबर 540. पुढे बघूया,
बघा, खालीलपैकी कोणती संख्या 5च्या विभाज्यतेची कसोटी पूर्ण करते? 5च्या विभाज्यतेची कसोटी बघा, मुलांना ऑप्शन दिलेला आहे 3452, 4351, 3423, 5345. कुठली मुलांना? बरोबर, तर ही संख्या. आता आपण पुढे बघूया. खालीलपैकी कोणती संख्या 3 व 9 दोन्हीच्या विभाज्यतेच्या कसोट्या पूर्ण करते? कुठली संख्या असणार आहे मुलांना? 108, 998, 292 की 433? अगदी बरोबर, 108. तर बघा मुलांना, आपण इथे काय केलेलं आहे, तर परीक्षा घेऊन आपण विभाज्यता हा जो घटक आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत मुलांना, त्यावरती काही प्रश्न उत्तरे सुद्धा घेणार आहोत आणि विभाज्यता घटक हा समजून घेणार आहोत. बघा मुलांना, प्रश्न उत्तरे बघा. 2च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे? 2च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे? बघा मुलांना, काय सांगितलेलं आहे की जर कोणताही आपल्याला काय दिलेला असेल, कोणतीही आपल्याला जर संख्या दिलेली असेल आणि त्याच्या एकक स्थानी काय असणार मुलांना? 0, 2, 4, 8 ह्यापैकी जर एखादी संख्या असेल तर ती संख्या काय असते मुलांना? 2ने विभाजित असते. बघा मुलांना, जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानच्या अंकाला 2ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या काय असते मुलांना? ती 2ने विभाजित असते. जसे की आपण इथे काय घेतलेले होते, काही उदाहरणे घेतलेले होते की त्या संख्येला कशाने भाग जातो? तर 2ने भाग जातो, म्हणून ती त्या संख्येचे काय असेल? बरोबर, विभाज्य असेल. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांना, 3च्या विभाज्यतेची कसोटी सांगा. आता आपल्याला काय करायचं आहे, 3च्या विभाज्यतेची कसोटी सांगायची आहे. बघा, जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य असते. जसं आपण बघा स्पष्टीकरणामध्ये काय केलेलं की आपल्याला काही इथे अंक दिलेले, त्या अंकाची आपण काय केली होती, तर बेरीज केली होती आणि त्या बेरजेला आपण कशाने भागितलं होतं, तर 3ने भागितलं होतं. आणि जर 3ने भागाकार गेला तर ती जी संख्या आहे ती 3ने विभाजित आहे आणि जर 3ने भाग त्या संख्येला जात नसेल तर ती जी संख्या आहे ती 3ने विभाजित नाही आहे. थोडक्यात काय मुलांनो, तर 3च्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला काय सांगता येईल की जर कोणत्याही संख्येतील अंकाच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात नसेल, 3ने विशेष भाग जात असेल तर ती संख्या काय आहे मुलांनो? 3ने विभाज्य असते आणि जर भाग जात नसेल तर 3ने विभाज्य नसते. पुढचा प्रश्न घेऊया. बघा मुलांनो, 4च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे? आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, 4च्या विभाज्यतेची कसोटी काय आहे ते आपण इथे सांगणार आहोत. जर कोणत्याही संख्येतील दशक, एकक, म्हणजेच तुम्हाला बघा मुलांना स्पष्टीकरण करताना सांगितलेलं होतं की इथे काही आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, तर त्यातील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या काय असते मुलांनो? 4ने विभाजित असते. पुढे बघूया. बघा, 5च्या विभाज्यतेची आपल्याला काय सांगायचे आहे, तर कसोटी सांगायची आहे. बघा, जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर ती संख्या काय असते मुलांनो? तर ती संख्या 5ने विभाजित असते. बघा मुलांनो, जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतील तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो व ती संख्या काय असते? 5ने विभाजित असते. पुढे बघूया. बघा मुलांना, 9च्या विभाज्यतेची आपल्याला इथे काय विचारलेली आहे, कसोटी विचारलेली आहे. तर बघूया, जर कोणत्याही संख्येमधील अंकाच्या बेरजेला 9ने निशेष भाग जात असेल. बघा, आपल्याला इथे काय दिलेली आहे, जर संख्या दिलेली असेल, आपल्याला जर 3 नंबर दिले असेल, 4 नंबर दिले असेल तर त्याची आपण काय करायची, बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येचा 9 काय असेल मुलांना? तर विभाज्य असेल. बघा, जर कोणत्याही संख्येमधील अंकाच्या बेरजेला 9ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या काय असते मुलांना? 9ने विभाज्य असते. पुढचा प्रश्न बघूया.
बघा 10ची विभाज्यतेची कसोटी सांगायची आहे. बघा तुम्हाला सांगितलं आहे की कुठलाही नंबर असो त्याच्या ठिकाणी जर 0 असेल, एकक स्थानी जर 0 असेल तर ती जी संख्या आहे ती 10ने काय असते, विभाजित असते. बघा मुलांनो, जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10ने निशेष भाग जातो व जी ती संख्या आहे ती 10ने काय असते, विभाजित असते. म्हणजेच इथे आपल्याला कुठलाही जर नंबर दिलेला असेल आणि त्या नंबरच्या एकक स्थानी, त्या अंकाच्या एकक स्थानी जर 0 असेल आणि त्या संख्येला 10ने भाग जात असेल तर त्या संख्येचा 10 हे काय असेल मुलांनो, विभाज्य असेल. तर बघा मुलांनो, गणितातील 8वा घटक विभाज्यता, हा जो विभाज्यता घटक आहे त्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला, सराव देखील घेतला. खेळाच्या माध्यमातून सुद्धा विभाज्यता हा घटक आपण अधिक चांगल्या पद्धतीने शिकलो. तसेच त्यावर आपण परीक्षासुद्धा घेतली आणि काही प्रश्नांची आपण काय दिलेलं आहे मुलांना, स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे मुलांना, विभाज्यता हा घटक अगदी सविस्तरपणे आपण इथे घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला विभाज्यता हा घटक समजला असणारच. तर आता आपण काय करणार आहोत मुलांनो, तर इयत्ता 6वी गणितामधील जो काही दुसरा घटक आहे, पुढचा घटक आहे, त्या घटकामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.